यावेळी कोणतीही कसर न सोडता भाजप शिवसेना युती ही मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उतरलेली होती। प्रचंड जोरदार प्रचार करण्यात आला होता आणि सातत्याने एक मुद्दा अधोरेखित केला गेला होता, तो म्हणजे विकासाचा मुद्दा। मुंबईकरांचा विकास, मुंबईचा सर्वांगीण विकास या अनुषंगाने महायुतीने सातत्याने आपल्या प्रचारावरती जोर दिलेला होता आणि मतदारांनी देखील महायुतीला कौल देत आता भाजपचा महापौर मुंबईमध्ये विराजमान केलेला आहे। रितू तावडे या भाजपच्या महिला नगरसेविका मुंबईच्या महापौर असतील, तर संजय घाडी हे शिवसेनेचे नगरसेवक मुंबईचे उपमहापौर असतील। पण उपमहापौर पदाची घोषणा करत असताना ते केवळ 1.25 वर्षासाठी उपमहापौर असतील अशी घोषणा देखील करण्यात आली आहे। म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून हा एक वेगळा फॉर्म्युला विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यात सुद्धा असाच काहीसा फॉर्म्युला महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अंमलात आणला गेलाय आणि मुंबईत सुद्धा 1.25 वर्षासाठी संजय घाडी हे उपमहापौर असतील। तर 3 महिलांची नावं सातत्याने चर्चेत होती। राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर, रितू तावडे ही नावं सातत्याने चर्चेमध्ये होती आणि त्यामध्ये रितू तावडे यांनी बाजी मारलेली आहे। राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे या 3 महिलांची नावं भाजपच्या गोटातून महापौर पदासाठी चर्चेत होती आणि रितू तावडे यांनी बाजी मारत मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याचा मान पटकावलेला आहे। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। रितू तावडे या मुंबईच्या महापौर पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील। तर संजय घाडी यांचाही परिचय करून घेऊया। प्रभाग क्रमांक 5 मधले शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत। शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत। 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख आहेत। 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य ते होते। 2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक, 2026 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून विजयी झाले। पुन्हा एकदा शंखनाद केला जातोय मुंबई महानगरपालिकेच्या या भाजप कार्यालयात। या सगळ्या घोषणांच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी सुद्धा हा शंखनाद करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा हा शंखनाद होतोय। शंखनाद करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी घोषणा केलेली आहे। तर शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदी असतील। राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर या 2 महिलांची देखील या महापौर पदासाठी चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव। तर काय प्रतिक्रिया देतात रितू तावडे याकडे देखील लक्ष असेल। पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्या पद्धतीने वरिष्ठ ज्या पद्धतीने निर्णय देणार ते निर्णय ह्या ठिकाणी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतात। माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। मला वाटलं होतं का एवढा मुंबई महापौरपदी प्रसार माध्यमांचे पण विशेष मी आभार मानेन। मी फॉर्म भरताना येते, मी फॉर्म भरणे या ठिकाणी प्रभाकर शिंदे देखील आहेत त्यांच्या आणि संजय
काय सांगा, काय प्रतिक्रिया?